नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. इथे एक डायग्राम दिलेला आहे. या ABC हा डायग्राम दिलेला आहे. काढायला सांगितलेत एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे, एक्सची किंमत काढायचं आहे. इथं मराठीत क्वेश्चन आहे, इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की BD बायसेक्स ABC. ही जी BD आहे ही BD ABCला बायसेक्ट करते, म्हणजे तो कोन दुभाजक आहे. BD हा ABCचा कोन दुभाजक आहे. मग इथं वापरायचं काय, हाच वापरायचा आहे की ते वाक्य लिहावं लागेल. BD ही कोन ABC चा कोन दुभाजक आहे. इंग्लिशमध्ये पण तेच लिहायचं आहे. BD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ABC. मग याच्यावरून तुम्हाला कोन दुभाजकाचे प्रमेय वापरायचे आहे. बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम. मराठीत कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून. आता कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून म्हणजे बायसेक्टर थेरम काय सांगतात ते आपण बघूया. ठीक आहे, इथे लक्ष द्या. हा जो बायसेक्टर आहे, बायसेक्टरचा एका साईडला म्हणजे C आहे, दुसऱ्या साईडला A आहे. A पासून सुरू करायचा, AB/BC घ्यायचा. त्यानंतर परत दुसरा AD अपॉन CD किंवा DC घेतलं तरी चालतं. चला मग सुरू करूयात. पहिल्यांदा काय घ्यायचा, पहिला काय घ्यायचा AB. ओके, AB घेऊया, AB अपॉन दुसरा काय घ्यायचा BC, दुसरा BC घेऊया, BC इज इक्वल टू परत तिथूनच सुरू करायचा AD, इथे AD अपॉन मग नंतर लास्टला DC. ओके, मग इथं DC. हे जर तुम्हाला कळाली हा मेथड तर तुम्ही परफेक्ट झालात असं समजायचा. ओके, इथून पासून उत्तर सुरू होतो. आता एक्सची व्हॅल्यू काढायचं आपण. हा एवढाच मेथड वापरून थोडंसं आपण ह्याला छोटंसं करूयात. ठीक आहे, ओके, आम्ही आता हे वापर करणार आहे त्याचा. चला मग सुरू करूयात. AB किती आहे बघा, AB x आहे, x लिहा, अपॉन BC किती आहे x+5, काय आहे x+5 इज इक्वल टू AD किती आहे x-2, DC किती आहे x+2. ओके, त्यानंतर आपल्याला पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन, या दोघांचा मल्टिप्लिकेशन. या दोघांचा मल्टिप्लिकेशन इकडे लिहायचा लेफ्टला आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन राईटला लिहायचा. मग लिहूयात आपण. चला मग x इंटू ब्रॅकेट x+2. ओके, या x ने या दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, पुढे राईट हँड साईडला घेऊयात या दोघांना, म्हणजे x-2 इंटू x+5. ओके, आता सोडूया आपण, कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन करताना जरा नीट लक्ष द्या. x ने x ला आणि 2 ला दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. x इंटू x² प्लसला प्लस x इंटू 2x इज इक्वल टू, इकडे सुद्धा तसंच करायचं आहे. या x ने म्हणजे एका कंसातील एका ब्रॅकेटमधील जे काही x आहे त्या x ने दुसऱ्या ब्रॅकेटमधील प्रत्येक संख्येला मल्टिप्लाय करायचं. जसे की x ने x ला, x ने 5 ला. त्यानंतर परत तुम्हाला करायचं आहे -2 ने x ला मल्टिप्लाय करायचा, -2 ने 5 ला मल्टिप्लाय करायचा. मग करूयात आपण.
चला सुरू करूया. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, ओके, x इंटू 5 प्लस 5x. आता इथे मायनस 2 इंटू एक्स 2x येतो, मायनस प्लस मायनस येतो, मायनस इंटू प्लस परत मायनस येतं, 2 2 5 जा 10 येतं. ठीक आहे, आता आपल्याला आन्सर भेटलेली आहे. थोडंसं पुढचं कॅल्क्युलेशन. 5x मायनस 2x किती येतो? 3x मायनस 10 प्लसला प्लस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x आहे. तसंच दोन्ही साईडला कॉमन असलेलं काय आहे? एक्स स्क्वेअर. हे दोन्ही कॅन्सल करायचा. राहिलं काय मग? 2x इज इक्वल टू 3x मायनस 10. हा मायनस 10 इकडे घ्या, नाहीतर 3x इकडे घ्या. 2x ला 2x ठेवा, प्लस 3x इकडे आल्यानंतर मायनस 3x इज इक्वल टू मायनस 10. मग पुढे इकडे सोडूया आपण. मायनस 2x मायनस 3x मायनस x येतो इज इक्वल टू मायनस 10. मायनस मायनस काय होतो? प्लस x इज इक्वल टू 10. दॅट्स ऑल. ओके, थँक्यू.